संजय राऊत यांनी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात आज नागपुरामध्ये शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार आंदोलन केलंय। नागपुरामध्ये व्हरायटी चौकामध्ये महिला पदाधिकाऱ्यांनी यांनी एकत्र येऊन हे आंदोलन केलंय। यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार हल्लाबोल चढवलाय। संजय राऊत आम्हाला ज्ञान पाजू नका, रोजचा भोंगा आता बंद करा, अशा घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्यात। यावेळी बॅनरवर चप्पल मारत संताप देखील व्यक्त करण्यात आला आणि महिलांचा सन्मान राखा असा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी दिला आहे। उबाटा गटाचे संजय राऊत हा रोज सकाळी उठून याचा फक्त नुसता गटार, आपण म्हणतो ते गटार नाली असं याचं तोंड आहे आणि हा सकाळी उठल्यापासून रोज याची पोपटपंची सुरू होते। आपण बघितलंय का हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी घडवलेला आहे। त्यांच्या नजरेमध्ये महिलांची जी आदर होता, सन्मान होता, तो आपण अख्ख्या सर्व महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने अनुभवलेला आहे। इतिहास सांगतो की महिलांचा हा सन्मान राखला पाहिजे आणि तोच उबाटा गटातील संजय राऊत हा हरामखोर आमच्या नीलमताई गोऱ्हेवर अपशब्द, निर्लज्ज आणि असं त्यांना लाजा वाटत नाही असे हे महिलांच्या संबंधित बोलतात। आपण बघितलं आहे की संजय राऊत यांनी महिलावर बोलायच्या आधी स्वतःकडे बघावं, कारण एक क्लिप मध्ये व्हायरल झाली होती आणि त्या महिलेचा जो मानसिक शारीरिक छळ झाला त्याच्यामध्ये या संजय राऊतनी त्या महिलेला कोणत्या शब्दात वापर केला आहे या अख्ख्या जनतेने आणि सर्व मीडियाने, सर्व महाराष्ट्राने पाहिलंय। तेव्हा संजय राऊत तुम्ही आम्हाला ज्ञान पाजू नका। लक्षात ठेवा ही बाळासाहेबांची शिवसेना, एकनाथ शिंदे साहेबांनी आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार आणि हिंदुत्व घेऊन चालणारी शिवसेना आहे आणि आम्ही हा महिलांचा अपमान कदापि सहन करणार नाही। आमची हीच मागणी आहे की आपल्या मराठी साहित्य संमेलनामध्ये नीलमताईंनी जो तिथे पत्रकार यांनी विचारलेल्या प्रश्नावर जे उत्तर दिलं की हे कुठलेही पद देताना किंवा तिकीट वाटप करताना मर्सिडीज दिले जातात, तर आपण बघितलं आहे की नीलमताई या सुज्ञ अशा आमच्या नेत्या आहेत, त्यांना माहिती आहे की कुठल्या व्यासपीठावर काय बोलायचं आहे आणि त्यांनी सुद्धा मर्सिडीज दिल्या नसल्या तरी त्यांनी अनुभवले आहे, कारण त्या जुन्या शिवसैनिक आहे, कित्येक वर्ष त्या तिथे वावरल्या आहेत। त्यामुळे नीलमताई यांनी जे त्यांच्याविषयी जे वक्तव्य केलं ते अगदी 100% योग्य आहे। मला असं वाटते की संजय राऊत आपण थोडस स्वतःकडे बघावं आणि हे तुमचा जो रोजचा वाजणारा भोंगा आहे तो बंद करावा। अख्ख्या महाराष्ट्राने तुमचा भोंगा बंद केलाय तरी तुम्हाला कुठलीही लाज लज्जा शरम राहिलेली नाही। याच्यानंतर आमच्या कुठल्याही महिलाच्या अशा वक्त्यावर जर आपण असं वक्तव्य केलं तर आम्ही तुम्हाला जोडे मारल्याशिवाय राहणार नाही। लक्षात ठेवा की एकनाथ शिंदे साहेबांनी आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी घडवलेली शिवसेना आहे।